नमस्कार, साइन इन्फोटेकमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण महास्वयम या पोर्टलबद्दल माहिती बघणार आहोत. जे अनएम्प्लॉई आहेत किंवा एम्प्लॉयमेंट शोधत आहेत त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा पोर्टल आहे की ज्यावरती आपण एम्प्लॉयमेंट शोधू शकतो आणि हे रजिस्ट्रेशन आपल्याला पुढील येणाऱ्या एम्प्लॉयमेंटला उपयोगी ठरू शकतं. तर हे जे पोर्टल आहे, तुम्ही गुगलमध्ये महास्वयम हा कीवर्ड टाकल्यानंतर हा पोर्टल ओपन होतो. यामध्ये महास्वयम आणि rozgar.mahaswayam.gov हे पोर्टल आपण ओपन करू शकतो. तर हे पोर्टल ओपन झाल्यानंतर या पद्धतीचं एक आपल्याला पोर्टल इथे ओपन होईल. हे इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये आपल्याला उपलब्ध आहे. कौशल्य विकास आणि उद्योजकता आयुक्तालय, महाराष्ट्र शासन. जे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये आपण नोंदणी करत होतो, ऑफलाईन नंबर लावून आपण नोंदणी करायचो, त्याच पद्धतीचं आता हे ऑनलाईन एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आपण इथे रजिस्टर करू शकतो. आणि रजिस्टर केल्यानंतर आपण जे काही एम्प्लॉयमेंट तयार होतं आहे त्याला ॲप्लिकेशन करू शकतो. तर यासाठी आपण जर इथे रोजगारवरती क्लिक केलं किंवा एम्प्लॉयमेंट या लिंकवरती जर क्लिक केलं तर आपल्यासाठी ही लिंक ओपन होते. यावरती आपल्याला आपण ज्या काही व्हॅकन्सीज आहेत त्या व्हॅकन्सीज सर्च करू शकतो. इथे सेक्टर वाईज, लोकेशन वाईज, एज्युकेशन वाईज आपण इथे व्हॅकन्सीज बघू शकतो. तर या संदर्भात एक बातमी आज आलेली आहे की या लॉकडाऊनमध्ये 17,715 बेरोजगार लोकांना काम मिळालेले आहे या पोर्टलच्या माध्यमातून. तर महास्वयं पोर्टलमुळे या वेगवेगळ्या ठिकाणी पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई या ठिकाणी एवढ्या लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यामध्ये या एवढ्या लोकांना जॉब मिळालेला आहे, असं ही आजची न्यूज आहे. तर यामध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि जॉब कसा शोधायचा आणि कसं अप्लाय करायचं या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे. तर यामध्ये काही जॉब फेअर आता चालू आहे, काही झाले आहे. हा व्हिडिओ बनवण्यात मला उशीर झालेला आहे. पण यामध्ये जे अपकमिंग जे आहेत जॉब फेअर ते नांदेड, वर्धा आणि रत्नागिरी आणि गोंदिया या ठिकाणी जॉब फेअर आहे. आपण इथे अप्लाय करू शकता आणि यामध्ये याचा लाभ घेऊ शकता. तर यासाठी तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. तर यामध्ये आपल्याला या ठिकाणी आपलं जर ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल तर इथे तुम्ही ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता. जर फर्स्ट टाइम रजिस्ट्रेशन करत असाल तर तुम्ही इथे रजिस्टर करणं गरजेचं आहे. इथे ITI लॉग इन, जे लोकांचं ITI लॉग इन आहे ते इथनं लॉग इन करू शकता. आणि ज्यांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी इथं रजिस्टरवरती क्लिक करून याला प्रथम रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर मित्रांनो, इथं 4 स्टेपमध्ये आपलं रजिस्ट्रेशन होणार आहे. स्टेप 1, आपली जी पर्सनल डिटेल जी आधार नंबरवरती आहे तीच इथे टाकायचं आहे, कारण यासाठी आधार नंबर मॅन्डेटरी आहे. आधार नंबर तुमचा व्हॅलिडेट होईल आणि त्यानंतर इथे रजिस्ट्रेशन होईल. त्यानंतर व्हॅलिडेशनसाठी आपल्याला OTP येईल, जो मोबाईल आधारला अटॅच असेल त्यावरती OTP येईल आणि आपलं व्हॅलिडेट होऊन आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. तर या रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला फर्स्ट नेम टाकायचं आहे, लास्ट नेम टाकायचं आहे इथे, आणि ही आपली डिटेल इथं पूर्ण भरल्यानंतर आपण इथे रजिस्ट्रेशन करू शकतो. तर इथे आपल्याला फर्स्ट नेम टाकल्यानंतर इथे लास्ट नेम टाकायचं आहे. आणि आय हॅव लास्ट नेम इन आधार कार्ड, म्हणजे बऱ्याच वेळा आधार कार्डवरती काही नाव नाही आहे, अनावधानाने ते आलेलं नाही आहे. तर ते जर आपलं लास्ट नेम आधारवरती आहे की नाही इथे टिक करायचं. त्यानंतर आपलं मिडल नेम आपल्या आधारवरती आहे की नाही ते टिक करायचं. डेट ऑफ बर्थ टाकायची, जेंडर सिलेक्ट करायचं, आधार क्रमांक टाकायचा, मोबाईल नंबर टाकायचा आणि हा कॅप्चा टाकून नेक्स्टवरती क्लिक करायचं. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती OTP जाणार आहे. तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे. इथे OTP टाकलेला आहे. OTP आला जर नसेल तर आपण रिसेंडवरती क्लिक करूया आणि याला कन्फर्म करायचं आहे. त्यानंतरच्या नेक्स्ट स्टेजमध्ये आपल्याला पर्सनल डिटेल आपली इथे डिस्प्ले होते आणि यामध्ये फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम जसं आपल्या आधारवरती आहे. त्यानंतर इथं आईचं नाव टाकायचं आहे, आपली डेट ऑफ बर्थ आहे, त्यानंतर आपलं जेंडर इथे आलेलं आहे. त्यानंतर आपली कंट्री सिलेक्ट करायची, त्यानंतर स्टेट, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा, तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये आहात, आणि त्यानंतर सिटी सिलेक्ट करायची, आपली मदर टंग सिलेक्ट करायची, तुम्ही कुठली बोली भाषा बोलतात त्यानुसार इथे मराठी, हिंदी जे असेल ते सिलेक्ट करायचं, ॲड्रेस टाकायचा, पिनकोड टाकायचा, आणि त्यानंतर आपली नॅशनॅलिटी इथे खाली येते. त्यानंतर रिलिजन येतं, आपलं जे काही रिलिजन असेल, बुद्धिस्ट, ख्रिश्चन, हिंदू यानुसार तर आपण आपल्याला जे लागू असेल ते सिलेक्ट करायचं आहे. नंतर कास्ट कॅटेगरी, आपण आपल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये आपण येतो त्यानुसार इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपली जर काही सब कास्ट असेल तर ती सब कास्ट इथे सिलेक्ट करा. आपल्या कास्ट कॅटेगरीनुसार सब कास्ट आपल्याला इथे डिस्प्ले होतील. त्यानंतर विलिंग टू सेल्फ एम्प्लॉयमेंट
हे सेल्फ एम्प्लॉयमेंट असेल तर येस करायचं, अदरवाईज नो करायचं. त्यानंतरचा सेक्शन जो येतो आपला तो क्वालिफिकेशन. आता क्वालिफिकेशन या ग्रुपमध्ये आपल्याला जे सिलेक्ट करायचं आहे की आपलं जे काही क्वालिफिकेशन असेल, बिलो SSC असेल, SSC HSC 10वी 12वी जे काय असेल आपलं, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, MPhil, डॉक्टरेटपर्यंत आपण इथे सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर आपली जी काय स्ट्रीम असेल ती स्ट्रीम इथे सिलेक्ट करायची. जसं तुम्ही आता 12th झालेलं असेल तर आर्ट्स सायन्समधून सिलेक्ट झालं ती इथे टाकायची आहे. त्यानंतर आपलं एज्युकेशनल डिटेल आपली इथे जे आहे, एज्युकेशन कुठलं आहे ते इथे आपण सिलेक्ट करून टाकू शकतो. आपले सब्जेक्ट काय आहेत, क्वालिफिकेशन स्टेटस काय आहे, तुम्ही अपियर्ड आहात, कम्प्लिटेड आहात, तर इथे 2 ऑप्शनपैकी आपण सिलेक्ट करू शकता. जे काही तुम्ही इथे टाकणार आहात त्याच्यानुसार इथे ही माहिती आपल्याला सिलेक्ट करायची. आपला इथे ईमेल ID टाकायचा आहे आणि आपला पासवर्ड सेट करायचा आहे की जे आपल्या लॉगिनसाठी आपल्याला उपयोगाचा होणार आहे. तर पासवर्ड सेट करताना 8 ते 24 कॅरेक्टरपर्यंत आपण टाकू शकतो. त्यानंतर पासवर्डमध्ये ॲटलिस्ट एक नंबर असायला पाहिजे, एक स्पेशल कॅरेक्टर असायला पाहिजे, कॅपिटल लेटर एक ॲटलिस्ट असायला पाहिजे. 2 वेळेस पासवर्ड टाकायचा आणि आपलं अकाउंट क्रिएट करायचं. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर आफ्टर सक्सेसफुली रजिस्ट्रेशन असा मेसेज येईल आणि आपल्याला आता लॉग इन करता येईल. रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर आपण आता या जॉब सीकर लॉग इन करू शकतो. तर इथे आपल्याला एक ID आपल्या मेल ID वरती किंवा आपल्या मोबाईलवरती SMS येईल आणि आपला पासवर्ड इथे टाकून याला लॉग इनवरती क्लिक करायचं. तर मित्रांनो, आपली प्रोफाईल आता कंप्लीट झालेली आहे. आपण लॉग इन केलं आहे. लॉग इन केल्यानंतर आपला फोटो इथे असेल, आपलं नाव, आपला कॉन्टॅक्ट नंबर आणि आपण जे काही डिटेल रजिस्ट्रेशनच्या वेळेस भरलेली होती ती पूर्ण डिटेल आपल्याला इथे डिस्प्ले होईल. आता यामध्ये आपल्याला ही पर्सनल इन्फॉर्मेशन, एज्युकेशनल डिटेल, एक्स्ट्रा करिक्युलर, वर्क एक्सपिरियन्स, अदर डिटेल यामध्ये आपल्याला काही दिसणार नाही कारण आपण यामध्ये काही टाकलेलं नाही. तर हे आपल्याला एडिट करायचं आहे. तर हे सर्व आपल्याला एडिट करायचं जर असेल तर यामध्ये एडिट या ऑप्शनवरती क्लिक करा आणि आपली पूर्ण डिटेल जे काही आपलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल, आपल्या एक्सपिरियन्स असेल, या सगळी डिटेल आपल्याला इथे टाकणं गरजेचे आहे. तर आपल्याला फोटो एडिट करायचं असेल तर आपण इथनं अपलोड इमेज यावरती क्लिक करून आपण फोटो अपलोड करू शकतो. यामध्ये 2 MB पर्यंत आपल्याला JPG फाईल सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आपला जो CV आहे, जो आपला रिझ्यूम आहे, तो आपण इथनं अपलोड करू शकतो. तो PDF फॉर्मॅट असायला पाहिजे आणि 5 MB पर्यंत असायला पाहिजे. तर मित्रांनो, आपला CV रेडी नसेल, आपल्याला CV जर अट्रॅक्टिव्ह CV तयार करायचं असेल तर या संदर्भात एक व्हिडिओ मी तयार केलेला आहे. याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आपण आपला CV हा अट्रॅक्टिव्हली 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार करू शकता. पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये जर तुमची काही इन्फॉर्मेशन बाकी असेल तर ती तुम्ही अपडेट करायची आहे. एज्युकेशनल डिटेलमध्ये आपले जे काही डिग्रीज आहे, जसं की तुम्ही 10th पासून तर हायर डिग्रीपर्यंत तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन इथे अटॅच करू शकता. तर आपण इथे एज्युकेशनल सिलेक्ट करताना पोस्ट ग्रॅज्युएट मी सिलेक्ट केलं आणि त्यामध्ये तुमचं जे काही पोस्ट ग्रॅज्युएट असेल, जसं मी MBA सिलेक्ट केलेलं आहे आणि त्यानंतर MBA सिलेक्ट केल्यानंतर त्याची स्ट्रीम कुठली आहे ते स्ट्रीम इथे येतात. जसं की मी मॅनेजमेंट सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर इथे सब्जेक्ट्स येतात. मित्रांनो, तुमचे जे काही सब्जेक्ट्स असतील ते इथे तुम्ही सिलेक्ट करायचे आहे. स्पेसिफिकेशन तुमचं इथे टाकायचं आहे, हे गरजेचं आहे. जेवढं तुम्ही डिटेल इन्फॉर्मेशन टाकताल तेवढं एम्प्लॉयरला ही पूर्ण डिटेल डिस्प्ले होणार आहे. त्यानंतर इथे आपल्या जे सब्जेक्ट आपण घेतले त्यानंतर इथे क्वालिफिकेशन स्टेटस तुमचं, तुम्ही जर अपियर्ड असाल तर परस्यूम करा, कम्प्लिटेड असेल तर कम्प्लिटेड करा आणि त्याप्रमाणे इथे आपली ही डिटेल पूर्ण भरायची. तर याप्रमाणे तुमचं इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिसेल, जे तुमची हायरार्की तुम्ही टाकली त्या पद्धतीने इथे डिस्प्ले होईल. त्यानंतर आपलं स्किल जे असेल आपल्याकडे काही, तर ते स्किल आपण इथे अटॅच करू शकतो. तर बघा, यामध्ये जसे तुमचे सर्टिफिकेशन असेल किंवा तुमचं काही MSc IT सारखे कोर्सेस असेल तुम्ही इथे टाकू शकता की, आणि त्याचं डिटेल इथे टाकल्यानंतर आपल्या लिस्टमध्ये आपल्याला या पद्धतीने दिसेल. त्यानंतर क्वालिफाईंग टेस्ट डिटेल जर असेल ते आपण इथनं ॲड करू शकतो. तर क्वालिफाईंग याच्यामध्ये गेट आहे, तुमचे ड्रॉइंगचे आहे, महाराष्ट्र बोर्डचे काय आहे, नेट सेट आहे. तर हे जे काही तुमचे जे असेल त्या पद्धतीने तुम्ही ते टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट टाकू शकता. आता यामध्ये मी नेट सिलेक्ट केलं आणि त्यानंतर बाकीची डिटेल तुम्ही त्या पद्धतीने जी टेस्ट तुम्ही क्वालिफाईड असाल त्या पद्धतीने इथे सिलेक्ट करायची आहे आणि त्याला ॲड करायची. हे सर्व टाकल्यानंतर याला अपडेटवरती क्लिक करा. त्यानंतर आपण पर्सनल इन्फॉर्मेशन अपडेट केली, त्यानंतर एज्युकेशनल डिटेल, त्यानंतर आता एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये आपण ॲड करू शकतो. आपल्याला काही स्किल्स जर यामध्ये ॲड करायचे असतील तर तुम्ही इथे सिलेक्ट करा. तुम्ही इथे टाईप करूनही शोधू शकता. त्यानंतर शोधल्यानंतर तुमच्याकडे जे काही स्किल असेल त्यानुसार इथे तुम्ही
त्याला सिलेक्ट करा. मल्टिपल स्किल असेल ते सुद्धा इथे सिलेक्ट करता येतात आणि त्यानुसार इथे सिलेक्ट केल्यानंतर ते स्किल आपल्या प्रोफाईलला अपडेट करता येईल. सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे तो वर्क एक्सपिरियन्स. आपल्याकडे एक्सपिरियन्स जर असेल तर तुम्ही तो एक्सपिरियन्स इथे टाकायचा आहे. यामध्ये जॉब टायटल, आपलं कुठलं जॉब टायटल आहे, ऑर्गनायझेशनचं नाव काय आहे, करंट आपलं जे तुम्ही जर करंटली इथे वर्क असेल तर इथे करंट सिलेक्ट करा, किंवा तुमचा मागचा जॉब असेल प्रिव्हियस तर याला प्रिव्हियस सिलेक्ट करा. लोकेशन टाका, कुठून कुठपर्यंत तुम्ही तुमचं जॉईनिंग आणि एंड डेट कुठली आहे ते टाकायचं आहे. कुठला सेक्टर, इथे सेक्टर सिलेक्ट करा, प्रायव्हेट आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, इंडस्ट्री कुठली आहे ते सिलेक्ट करा. आणि त्यानंतर आपला एक्सपिरियन्स जो आहे तो कुठला आहे, आपला एम्प्लॉयमेंट, प्रमोशन, जॉब, सेल्फ एम्प्लॉईड, कुठलाही एक्सपिरियन्स असेल तो आपण इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ॲन्युअल सॅलरी किती आणि आपले की फंक्शनॅलिटी इथे टाकायचे. मित्रांनो, आपल्या CV मध्ये जरी या गोष्टी असल्या तरी तुम्ही इथे या सगळ्या भरून कंप्लीट करणं गरजेचं आहे. तर जेवढा आपलं एक्सपिरियन्स टाकलेला आहे तो आपल्याला इथे लिस्टेड दिसेल इथे. त्यानंतर जो काही एक्सपिरियन्स टाकला तो टोटल एक्सपिरियन्स इथे काउंट होईल, किती वर्षाचा आणि किती महिने आपलं आपण काम केलेलं आहे. त्यानंतरचा जो सेक्शन आहे तो म्हणजे अदर डिटेल. तर अदर डिटेलमध्ये आपल्याला आपलं इथे प्रेफर्ड जॉब लोकेशन आपल्याला टाकायचे आहे की कुठले कुठले जॉब लोकेशन तुम्हाला हवे आहे ते आपण इथे टाकू शकतो. त्यानंतर जे काही हवे मल्टिपल तुम्ही घेऊ शकता, जसे पुणे, मुंबई, जे काय असेल आपण इथनं सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर हे सर्व घेतल्यानंतर इथे आपल्याला आपल्या ज्या काही लँग्वेजेस येतात त्या रीड, राईट, स्पीक आपल्याला येतात का, या सगळ्या आपल्याला इथे टिक करायचं आहे की ज्या पद्धतीचं स्किल असेल त्यानुसार आपल्याला इथे सिलेक्ट करायचं. त्यानंतर ह्या लँग्वेज कुठल्या कशा फ्लुएंट येतात की मॉडरेट की पुअर यानुसार आपण इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली आर यू टेक्स्टाईल मिल वर्कर और डिपेंडंट हे सगळे ऑप्शन्स आपल्याला येस नो मध्ये सिलेक्ट करायचे आहे. जर आपल्याला यामध्ये काही कळत नसेल तर आपण याला मराठीमध्ये कन्वर्ट करून बघू शकतो आणि त्यानुसार इथे ऑप्शन्स आपण सिलेक्ट करू शकतो. जसे की दारिद्र्य रेषेखाली आहेत का असेल तर येस किंवा नो, प्रकल्पग्रस्त आहेत का किंवा भूकंपग्रस्त आहात का, हे सगळं महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तर याला येस करायचं आहे. आणि शारीरिक क्षमतामध्ये जर डिसेबिलिटी असेल तर येस, अदरवाईज नो करायचं आहे. 80 खाली उमेदवार आहात का, माजी सैनिक आहात का, हे सगळ्या गोष्टी इथे सिलेक्ट करून आपण आपली प्रोफाईल ही कंप्लीट करायची आहे आणि यामध्ये सुधारणा म्हणजेच अपडेट करायचं आहे. मित्रांनो, ही सर्व डिटेल आपण अपडेट केल्यानंतर इथे एक जनरेट रिसिप्ट नावाचा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा. तुमची जी रिसिप्ट आहे ती जनरेट होते. यामध्ये आपला रजिस्ट्रेशन नंबर, आपलं पूर्ण डिटेल, ॲड्रेस, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ या सगळी डिटेल असते आणि यामध्ये ही जी रिसिप्ट आहे आपण इथनं डाउनलोडवरती क्लिक केलं की आपली ही डाउनलोड करून आपण याची प्रिंट काढू शकतो. त्यानंतर मित्रांनो, इथं रिकमेंडेड जॉबमध्ये आपण आलो. इथं आपली प्रोफाईल आहे, इथे रिकमेंडेड जॉबमध्ये आलो आणि क्लिक हिअर टू रिकमेंडेड जॉब इथे क्लिक केल्यानंतर आपल्या स्किलनुसार, आपल्या एज्युकेशननुसार आपल्याला हे जॉब रिकमेंड होतील. तर बघा, इथे खूप सारे जॉब रिकमेंड झालेले आहे एक्सपिरियन्सनुसार, आपल्या क्वालिफिकेशननुसार आणि त्यानुसार आपण याला इथे जसं फॉर एक्झाम्पल सिस्टम ॲनालिस्ट ह्या जॉबला जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर आपण याची डिटेलसुद्धा बघू शकतो की याचं काय डिटेल, याला तुम्ही वेगळ्या टॅबमध्ये ओपन करा किंवा इथे तुम्ही अप्लायवरती क्लिक केलं की याच्यासाठी एक मेसेज येईल, याला ओके करा. आणि जर आपण त्या जॉबच्या क्वालिफिकेशनसाठी जर इलिजिबल असाल, त्याच्या स्पेसिफिकेशनला जर इलिजिबल असेल तर हे ॲप्लिकेशन अप्लाय आपल्याला करता येतात. त्यानंतर आपण इथं जॉब सर्च करू शकतो. आपल्याला जर सर्च करायचं असेल तर आपलं स्किल टाकायचं, सेक्टर टाकायचं आणि त्यानुसार इथे आपलं सर्च बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला लिस्ट डिस्प्ले होईल. त्यानंतर आपण जे काही जॉब अप्लाय केलेले असेल त्याचं स्टेटस काय आहे ते इथे डिस्प्ले होईल. त्यानंतर एम्प्लॉयर रिस्पॉन्स जर असेल, त्यांचे मेसेजेस असेल तर आपल्याला इथे दिसेल. कोणी जर इंटरव्ह्यूला बोलवलं असेल किंवा त्याचा रिझल्ट आपल्याला इथे एम्प्लॉयर रिस्पॉन्समध्ये दिसेल. त्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा जो सध्या जॉब फेअर चालू आहे तर ते पंडित दीनदयाल उपाध्याय जॉब फेअर याला जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही करू शकता. वेगवेगळ्या ठिकाणी सध्या जॉब फेअर चालू आहे. मी जी तुम्हाला सुरुवातीला बातमी दाखवली तेच हे जॉब फेअर आहे. तुम्ही इथनं बघून याला अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही ह्या महास्वयं
.gov याच्यावरती रजिस्ट्रेशन करू शकता. व्हिडिओ लॉंग झालेला आहे, परंतु पूर्ण डिटेलमध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं, प्रोफाईल अपडेट कशी करायची हे सांगितलेलं आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. याच पद्धतीचे याच वेबसाईटवरच्या आणखी जे काही इतर गोष्टी आहे ते मी दुसऱ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच.